प्रकाशा नमो आद्यरूपानन्ता परेशा नमो मंगला मंगलद्वैतहारी नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझा सत्यानंद लोकी भरू दे खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कडो हे वळो देहकारी पडू दे घडू दे प्रभो ये वढे हे घडू दे प्रभो ये वढे हे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुराष्ट्र संता जिहा कद्यावी हृदय संचरोनी नवी स्फूर्ती द्यावी समर्थास स्वसामर्थ्य द्यावी प्रभावी आम्हा बालका विश्वसेवा बालका विश्वसेवा कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ती गाडगे महाराज की जय पूज्य गीताचार्य तुकाराम दादा की जय संत श्रेष्ठ मोझरकर महाराज की जय आचार्य श्री वेरूरकर गुरुजी की जय सब साधु संतन की जय भारत माता की जय गुरु की गाय मोक्ष है गुरु वाक्य है संपदा सेवा गुरु की जो करे पाता नहीं आपदा सब संकटों पर मात करने की उसे शक्ति मिले गरमोत भीव आ गई आनंद ही फुले फुले आनंद ही फुले फुले परम पूज्यनीय श्री गुरुदेव महाराष्ट्राचे आराध्य दैवत साक्षात सगुण ब्रह्म भगवान पांडुरंग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी या संकल्पनाने महाराष्ट्रात नव चैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वयोगी सेवा करणे योग्यांची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी सदासी निरंजन राय या वचनाप्रमाणे ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे आपल्या हिंदी मराठी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमध्ये भक्तीचा पूर वाहविणारे प्रचार रत्न संत शिरोमणी नामदेव महाराज वेड लागले जगाला आपुले वार करी भाविक तेची वार करते पायक करोनी दुष्टांशी लाविला घात शिवाजीचे जणू सर्वही या निर्भीड उक्तीप्रमाणे समाजातील अनिष्ट रूढ्यांची उच्चाटन करणारा वराडातील सत्पुरुष जगद्गुरु तुकाराम महाराज वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला मंदिरातल्या मूर्तीतच देव नसून तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे असा विज्ञानवादी विचार देणारे स्वच्छतेचे दूत वैराग्य मूर्ती गाडगे महाराज विश्व स्नेह का ध्यान धरे
सबका सब सम्मान करे। मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज। ऑल द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल, लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन, सत्ता लोकांच्या हातात, असे ज्यांचं ब्रीद वाक्य ठरले असे पूज्य गीताचार्य तुकाराम दादा, आणि ज्यांच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थी या संस्कार शिबिराच्या माध्यमातून घडले, संस्कारो आकारो वर्तते असे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे, असे पूज्य संत श्रेष्ठ आचार्य श्री वेरुळकर गुरुजी, आणि या फेसबुकच्या संत मोझरकर महाराज फेसबुक पेजच्या माध्यमातून जेवढे काही या ठिकाणी हे प्रवचन लाईव्ह बघत आहेत ते संपूर्ण गुरुदेव भक्त, आणि ज्यांच्या माध्यमातून मला हे प्रवचन करण्याची संधी मिळाली असे आदरणीय आमचे हरिभक्त परायण मनोज महाराजजी चोभे, त्याचप्रमाणे फेसबुकवर मला लाईव्ह प्रवचन करण्याची संधी मिळाली ते संपूर्ण बाईसकार परिवार, कुठंतरी संतांचं वाङ्मय हे जगाच्या पाठीवर त्याचा प्रचार प्रसार व्हावा, आणि म्हणून ज्यांची अपार अशी तळमळ आहे असे नथुजी मोझरकर बाबाजी यांच्या पावलावर पाऊल देत जी चालत आलेली आहेत अशी पुरुषोत्तम दादा बाईसकार, या सर्व मंडळींना मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो, आणि मी आपल्या या प्रवचनाला सुरुवात करतो। संत मोझरकर महाराजांचं जर जीवनचरित्र जर बघितलं तर त्यांचा संबंध जो आलेला आहे तो वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांसोबत त्यांचा निकटचा संबंध होता। महाराजांनी सुद्धा त्यांच्या एकनाथी भागवतावर त्यांचं मोझरकर बाबाजींचं प्रवचन चालायचं, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ते प्रवचन करायचे, लोकांना अज्ञान समाजाला ज्ञानाकडे कशी त्यांची वाटचाल राहील, कशी दिशा राहील याच्यासाठी ते प्रबोधन करायचे, अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे, लोकांना साधी भक्ती शिकवायचे, कोणत्या कर्मकांडाकडे वळवायचे नाही, ज्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये सेवा करायची, तनमन धनाने सेवा करून त्या ठिकाणी कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, आणि प्रवचन केल्यानंतरच काहीतरी पोटाला हवं ते घ्यायचे। ज्याप्रमाणे गाडगे महाराज सेवा केल्याशिवाय एक घास सुद्धा घेत नव्हते त्याप्रमाणे त्यांचं होतं, आणि म्हणून मोझरकर बाबाजींचा संबंध पूज्य गीताचार्य तुकाराम दादा यांच्यासोबत आला। त्यांनी सुद्धा बाबाजींचे प्रवचन ऐकले। एवढंच नव्हे तर वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांनी मोझरकर महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रमाचं आयोजन गुरुकुंज मोजरी या ठिकाणी बाबाजींनी ठेवलं, आणि त्या ठिकाणी साक्षात वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांनी मोझरकर बाबाजींच्या प्रवचनांचा लाभ घेतला। महाराजांची साधी सरळ सोपी भाषा होती, आणि त्या भाषेमधून या अज्ञानी समाजाला सज्ञान करण्यासाठी ते प्रवचन करायचे। नाथ भागवतावर त्यांचं प्रवचन असायचं, सुंदर असे प्रवचन करायचे, लोक मंत्रमुग्ध व्हायचे। एवढंच नव्हे तर भंडारा जिल्हा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या आमच्या भागाकडे भोसले पिंपळगाव नावाचं गाव आहे। आताही त्या गावामध्ये जर प्रवचनाला गेले तर कदाचित त्या गावच्या माता भगिनी, पुरुष मंडळी, बालगोपाल मंडळी सांगतात की आमच्या गावामध्ये त्यावेळेस मोझरकर महाराजांचं प्रवचन व्हायचं। येतील गुरुराजे पायाशी निर्मळ मंदिर माझे, पुष्पे वाहिन मी भावाची, घालीन माल जीवाची गुरुच्या हृदयाशी। महाराजांचं प्रवचन त्यांच्या प्रवचनाची सुरुवातच गुरुच्या वाक्यापासून होत होती, आणि भजन म्हटल्याशिवाय बाबाजी प्रवचनाला सुरुवात करत नव्हते। त्यांच्या प्रवचनामध्ये काय टाळ होतं काय, पेटी होती काय, तबला होता काय, नाही महाराज, परंतु साध्या सरळ सोप्या भाषेमधून जनसमाजाला कसं ज्ञान प्राप्त होईल याच्यासाठी त्यांची अपार तळमळ असायची। त्यांच्या प्रवचनामध्ये उठता कामा सुद्धा येत नव्हतं,
एखादा जर उठला तर बाबाजी सांगायचे की प्रवचनामध्ये उठून जायचं नाही. त्यांची ती शिस्त, त्यांचं ते गांभीर्य, जे संतांना अभिप्रेत असणारं जे गुण आहेत ते त्यांच्यामध्ये उपलब्ध होतं. आणि म्हणून असे नथुजी मोजरकर बाबाजी आज जरी है संत दुनिया में जगे तभी रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी, कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत का ही पुण्य है जो आज तक जगना ढला. आणि म्हणून असं त्यांचं ब्रीद वाक्य, असं संतांबद्दल म्हणावंसं वाटते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आज माझ्याकडे जी प्रवचनाची संधी आलेली आहे ते म्हणजे आजचा जो विषय आहे तो म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांसह सर्व संतांच्या कार्याचे अधिष्ठान सामुदायिक उपासना. जगाच्या पाठीवर असा युग प्रवर्तक ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. कोण होते हो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? तर या समाजातील दीन दुःखितांचं दैन्य हरण करणारे एक महान सत्पुरुष होते. साक्षात योगेश्वर गोपालकृष्ण भगवंताचे अवतार होते. महाराज काही साधी हस्ती नव्हती. महाराजांचा विचार किंवा चार भिंतीच्या आतमध्ये असणारा विचार नव्हता, तर सर्व जनसामान्य लोकांना ज्ञान कळावं याच्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेली ही ग्रामगीता म्हणजे सर्व संत धर्म ग्रंथांचा सार आहे. महाराजांनी निर्माण केलेली ग्रामगीता. महाराजांची परंपरा कुठून आली? महाराजांनी सर्व संतांचं समन्वय कशा प्रकारे केलं, कोणत्या माध्यमातून केलं? वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात कुठून परंपरा आली. आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक धर्मपंथ संप्रदाय जगाच्या पाठीवर निर्माण झालेले आहेत. महाराज ऊर्ध्व मूल वधशाख मश्वत्थम प्रावरव्यम छंदांशेष्य पर्णानि यस्तम वेदस वेदली. हो, एखादा वेदरूपी वृक्ष असतो आणि त्या वृक्षाचे मूळ ज्याप्रमाणे आत असतात परंतु फांद्या वेगवेगळ्या असतात. बुंदा एकच असतो परंतु फांद्या जरी वेगवेगळ्या असल्या परंतु मूळ एक आहे. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर अनेक धर्मपंथ संप्रदाय निर्माण झाले. या सर्व गोष्टींचा महाराजांनी विचार केला. हो, महाराजांची अपार अशी तळमळ होती. महाराजांना वाटत होतं अरे हा जो जनसमाज आहे हा कुठंतरी अज्ञानाकडे वळलेला आहे आणि याला जर का सज्ञान करायचं असेल, याला ज्ञानाचं बोध द्यायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. त्यावेळेस बघितलं तर एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे होते, तर तुकाराम महाराज सुद्धा चैतन्य संप्रदायाचे होते, ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायाचे होते, संत नरहरी महाराज शैव संप्रदायाचे होते आणि इतरत्र जे संत होते जे विष्णूला मानणारे होते ते विष्णू भक्त म्हणजे वैष्णव संप्रदायाचे होते. असे अनेक संत वेगवेगळ्या परंपरा घेऊन वेगवेगळे परंपरेनुसार ते चालत आलेले आहे. परंतु वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची परंपरा म्हणजे नाथ संप्रदायाची परंपरा आहे. पूर्व पिटिका जर बघितली महाराज तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वैला गैनी प्रदे गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार जोजविले. ज्ञानोबारायांपर्यंत ती परंपरा येऊन ठेपली आणि मग त्याच्यानंतर हैबतीनाथ नावांचे एक महान संत आळंदीच्या ज्ञानोबारायांच्या समाधीच्या ठिकाणी त्या ठिकाणून त्यांनी गुरुमंत्र घेतला आणि तोच कृपा प्रसाद आरवीच्या मायाबाई यांना लाभला आणि त्यांचाच वरदहस्त समर्थ आडकोजी महाराज नेहमी म्हणायचे ए टवडे ब्रह्म दाखव. ब्रह्म दाखवतं ब्रह्म दाखवतं म्हणतं काही ब्रह्म दाखवतं. आरवीच्या मायबाईंना ते नेहमी म्हणायचे नग्न दिगंबर अवस्था देहाचं भान नाही अलमस्त अवस्था. महाराज संत कसे असतात, हो संतांची कृपा कशी असते, दृष्टी कशी असते महाराज बघा. कारण
हो नच अन्य उपाय अपरोक्षा प्राप्त हो कुणी ज्ञानी, परंतु सद्गुरु भजता होऊ नये तो स्वयची हो ज्ञानी. अपरोक्ष ज्ञानाला जर प्राप्त करायचं असेल, परोक्ष म्हणजे काय तर अनुभव रहित आणि अपरोक्ष म्हणजे अनुभव. हो ते अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी समर्थ आडकोजी महाराज मायाबाईंना म्हणायचे, अगं हे टवडे काही ब्रह्म दाखवतं. परंतु एक वेळ ज्यावेळेस मायाबाईंची थाप आडकोजी महाराजांच्या पाठीवर पडली ना, महाराज त्यांची इतकी अलमस्त अवस्था झाली की या देहाचं भान राहिलं नाही. आणि मग काय करता, माय मंजुळा माता बंडोजी पंतांसोबत त्यांचं लग्न झालं आणि माहेरी ज्यावेळेस आली, वरखेडला आली, त्यावेळेस त्यांचे वडील तुकाराम बुवा, गोविंदराव नावाचा भाऊ, त्या गावची परंपरा होती, वरखेडला परंपरा होती की कोणत्याही मुलीचं लग्न झालं, नवविवाहित मुलीचं लग्न झालं तर तिनं काय करायचं, समर्थांच्या दर्शनासाठी माहेरून जात असताना सासरला जायचं असलं तर दर्शन करायचं ही त्या गावची परंपरा होती. आणि समर्थ आडकोजी महाराज म्हणजे नग्न दिगंबर अवस्था. महाराज एकदा नदीला पूर आलं, त्यावेळेस समर्थ आडकोजी महाराज ध्यानावस्थेमध्ये बसले असताना त्यांचं भान नाही, या देहाचं भान नाही. कारण संत असतातच तसे, काही अवलिया संत असतात, काही महान समाज सुधारक थोर संत पुरुष असतात, काही ज्ञानाचे उपदेशक असतात, तर काही अलमस्त अवस्थेमध्ये असणारे संत असतात. आणि म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी बसले असताना एकदा नदीला पूर आला आणि ते पुराचं पाणी समर्थांना असं जोर जोर असे धक्के देत होतं. परंतु त्या अवस्थेमध्ये ते इतकी स्थिर होते की स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राये फिरे कसा. श्री भगवान म्हणाले सोडूनी कामना सर्व. सोडूनी कामना सर्व म्हणजे दुःखात नशे उद्वेग, सुखाची लालसा नसे, नशे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी. अशी ज्यांची अलमस्त अवस्था होती ते समर्थ आडकोजी महाराज. त्यांच्या दरबारामध्ये तुकाराम बुवा आणि गोविंदराव हे त्यांच्या समर्थांच्या सेवेमध्ये असायचे. माय मंजुळेला तिला सासरला जायचं होतं, यावलीला जायचं होतं. त्या कारणानं तुकाराम बुवांचं म्हणणं झालं की मंजुळे आपण काय करू, समर्थांचे दर्शन करू. आणि त्यावेळेस उन्हाळ्याची सीजन होती. कोण्यातरी सद्भाविक भक्तांनी काय केलं, आंब्याचं मोठं असं पेटार समर्थ आडकोजी महाराजांना अर्पण करावं म्हणून आंब्याचा पेटार, पूर्ण आंब्याचं जे पेटार होतं ते घेऊन समर्थांच्या दरबारामध्ये त्यांनी समर्थांना अर्पण केलं. माय मंजुळा, तिचे वडील आणि त्यांचा भाऊ यांच्यासोबत मंजुळा माता दर्शनाला गेली. समर्थ दिलेल्या सद्भाविक भक्तांनी ते जे आंबे होते त्या पेटाऱ्यामधला एक आंबा घेतला आणि तो आंबा चोखायला लागली. आंबा चोखत असताना मंजुळा माता समोर दर्शनाला आली. तो आंबा समर्थांनी आपल्या तोंडचा आंबा माय मंजुळीच्या तोंडामध्ये टाकला आणि काय म्हणता, माया आंबा घे, माया आंबा मला दे, असे समर्थ म्हणाले. थोडीशी माय मंजुळा लाजाळू स्वभावाची होती. तिच्या अंगी दया होती, क्षमा होती, शांती होतं, प्रेम होतं. एवढं सारं त्या माय माऊलीच्या ठिकाणी होतं. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण महाराज. आणि म्हणून समर्थ आडकोजी महाराजांनी तो आंबा माय मंजुळी तोंडी टाकला. थोडीशी लाजली आणि अलीकडे आली. त्यावेळेस तुकाराम बुवा म्हणाले, अगं हा समर्थांचा प्रसाद आहे, तू घे. तो प्रसाद माय मंजुळीने घेतला. काही कालांतरानं मग आता प्रसाद देण्याशी आणि इकडे माय मंजुळा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अचानक प्रसूत होण्याशी, म्हणजे तिला तो प्रसाद संतांचा समर्थांचा प्रसाद लाभला. आणि तो प्रसाद लाभल्यानंतर अचानक काही दिवसानं, काही कालांतरानं ते 9 महिने 9 दिवस सामावले आणि तोच प्रसाद वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 30 एप्रिल 1909 साली त्यांचा पहाटेच्या समयी जन्म झाला. त्यावेळेस वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की आई हवा बडी जोर से बंधन से बेडा पार है, असं महाराज म्हणतात.
आणि या बंधनाच्या, या माया मोहाच्या बंधनामधून ते या जगाच्या पाठीवर अवतरित झाले. मग या अज्ञानी समाजाला सज्ञान करण्यासाठी काय करावं? त्यांचे काही दिवस गेले समर्थांच्या सेवेमध्ये आणि काही कालांतरानं मग महाराजांनी या जनसमाजाचा अभ्यास केला. महाराज म्हणतात की राहिलो राणी रानवट लोकी धनिका भुवनी, अनेक अनुभव आले जीवनी, स्फुरले मनी सद्भाव. प्रवास केला बैलगाडीचा, घोडे टांगे हत्ती अंबारीचा, मोटार सायकल विमानासहित म्हणतात महाराज. महाराजांनी इतना घुमा भारत सभी घुमाया. महाराजांनी साऱ्या जगाचं अवलोकन केलं. खेडोपाडी गेले, पायी फिरले, बैलगाडीवर फिरले आणि इतका प्रवास केला की साऱ्या खेड्यामध्ये जाऊन महाराजांनी त्या जनसमाजाचं अवलोकन केलं. आणि महाराजांनी आता काय करावं हा महाराजांच्या समोर प्रश्न निर्माण झाला. मग अशातच ज्यावेळेस पंढरपूरची वारी येते, महाराज पंढरपूरला गेले. आषाढी कार्तिकीची जी वारी येते त्या ठिकाणी त्या वारीला गेले. महाराज पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. ही नाथ संप्रदायाची परंपरा घेऊन आलेले होते. पण चला चला पंढरीशी, व्रत करा एकादशीशी, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी, वाचे विठ्ठल गायन, नाचत पंढरी जाईन. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे भजन प्रसिद्ध आहेत, अभंग प्रसिद्ध आहेत. आणि असे म्हणत म्हणत चंद्रभागेच्या तीरी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पंढरपूरला गेले. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज बसलेले आहेत. विश्वाची चिंता करत आहेत. या जगाचं कसं होईल, अरे या अज्ञान समाजाला सज्ञान करण्यासाठी आता काय करावं लागेल, अशी त्यांच्या मनामध्ये अशी तळमळ व्याकुळता निर्माण झाली. अरे ह्या अज्ञानी समाजाचं कसं होईल, अशी त्यांना आर्त अशी हाक त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये इतके विचार दाटायला लागले की त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बसून महाराज ध्यानस्थ झाले आणि विचार करू लागले. विचार करता करता त्या भगवान पिता प्रभू परमेश्वर पांडुरंगाची प्रेरणा झाली. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना एक नवीन अशी उर्मी निर्माण झाली. आणि त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना भगवान पांडुरंगानं प्रेरणा दिली. आणि काय म्हणतात, पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभाग येते, स्फुरू लागली ऐशी अंतरी विश्वाकार वृत्ती, तेथे दृष्टांत होई अद्भुत, काशया करावी विश्वाची माता, प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे. प्रथम ग्राम गीता घ्यावं लागेल. आणि हा ग्राम गीता म्हणजे ग्रामासाठी निर्माण केलेली गीता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंगाच्या प्रेरणेनं स्फूर्ती आली. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी मग संकल्प केला की आता आपणाला या जगाला सज्ञान करण्यासाठी युगग्रंथ ग्रामगीता निर्माण करावं लागेल. ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण भगवंतांनी 18 अध्यायाची गीता 700 श्लोक अर्जुनाला उपदेश केला. अर्जुन ज्यावेळेस मोहफाशामध्ये पडला, एकीकडे धर्म आहे, एकीकडे अधर्म आहे, एकीकडे न्याय आहे, एकीकडे नीती आहे, एकीकडे सत्य आहे, एकीकडे असत्य आहे. आणि या वेळेस अर्जुन धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, ज्या कुरुक्षेत्रावर त्या ठिकाणी गेल्यानंतर एकीकडे कौरव आहेत, एकीकडे पांडव आहेत. आणि मधोमध या अर्जुनाचा त्या ठिकाणी रथ आहे. अर्जुन एवढा धनुर्धारी कशासाठी करावं लागलं, तर अन्याय होकर बैठी रहना ये महादुष्कर्म है, न्यायार्थ अपने बंधुओं को दंड देना धर्म है, इस तत्व पर कौरवों से पांडवों का रण हुआ, जो भव्य भारत वर्ष के कृतांत का कारण हुआ. आणि त्यावेळेस तो हताश झाला. त्या ठिकाणी गेला, त्यानं बघितलं जिकडे तिकडे सैन्य होते, कोणी महारथी होते, कोणी रथारूढ झालेले होते, शस्त्र जिकडे तिकडे सैन्य, अश्व गज जिकडे तिकडे त्यानं बघितलं. त्या कुरुक्षेत्राचं अवलोकन केलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं ज्यावेळेस बघितलं, गुरु द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, पितामह भीष्म होते, हे त्याच्या नजरेला दिसल्यानंतर तो हताश झाला. आणि त्या ठिकाणी हातामध्ये असणारं शस्त्र म्हणजे धनुष्य गांडीव
ते त्यानं त्या रथावर योगेश्वर गोपालकृष्ण भगवान समक्ष असताना सुद्धा ते टाकून दिलं. हताश झाला आणि बसला, डोक्यावर हात देऊन विचार करायला लागला की हे तर सारे माझेच दिसतात. मग त्यावेळेस 600 श्लोकाची गीतावन योगेश्वर गोपालकृष्ण भगवंतांना त्या कुरुक्षेत्रावर सांगावी लागली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे, आणि त्या कुरुक्षेत्रावर कोण कोण आहे तर मग आचार्य पितर पुत्रा तथैवच पितामह मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंध दिनस्तता. गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य पितामह भीष्म अशी असंख्य ज्ञानी विद्वान पंडित महारथी जे कलेमध्ये निपुण आहेत असे संपूर्ण माझेच तर आप्तगण आहेत. दुर्योधन आहे, दुशासन आहे, हे तर सर्व माझेच आहेत, आणि मी यांचा वध करू, यांचा निपात करू मी, असा अर्जुनाला प्रश्न पडला आणि हताश झाला. मग त्यावेळेस योगेश्वर गोपालकृष्ण भगवान जे साक्षात या जगाचे जगत चालक पिता प्रभू परमेश्वर आहेत, ते त्यांनी धीर दिला आणि काय म्हणतात, क्लेब्यमास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्धते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतपहा. हा असा उपदेश केला. अरे अर्जुना, असा संडासारखा का बसलास? तू एवढा धनुर्धारी, तिन्ही लोकांमध्ये तुझ्या नावाची ख्याती आहे. मृत्यू आकाश पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तुझ्या नावाचा डंका वाजतो, आणि तू असा हताश बसलास. त्यावेळेस अर्जुन म्हणाला की गुरु नहत्वा ही महानुभावान श्रेय भोक्तुम भक्ष्यमपि लोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहैव भुंजीय भोगा रुधिर प्रदीप्तान. हे जे आहेत ना, हे संपूर्ण श्रेष्ठ ज्येष्ठ हे माझेच आहे. अरे हो, हे तुझे आहेत, परंतु हे अधर्माच्या मार्गाकडे वळलेले आहेत. आता धर्माची जर स्थापना करायची असेल तर तुला हातामध्ये शस्त्र घ्यावं लागेल आणि शस्त्र घेऊन यांचा निपात करावं लागेल. हा उपदेश अर्जुनाला गोपालकृष्ण भगवंतांनी त्या कुरुक्षेत्रावर केला. गीता सांगावी लागली, तीच गीता, तेच सक्रिय रूप. महाराज काय म्हणतात ग्रामगीतेमध्ये, गीता बोधली अर्जुनाला, ग्राम गीता ही सर्व ग्रामाला, राहू नये कुणी मागासला म्हणून बोलिला देव माझा. गीतेचे सक्रिय रूप प्रगट झाले आपोआप, अर्जुना समान व्हावे महाप्रताप सर्व ग्रामीण म्हणून. आणि तीच ग्रामगीता, तेच गीतेचे सक्रिय रूप वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेली या कलियुगामध्ये ही संजीवनी बुटी म्हणजे ग्रामगीता आहे. आणि या ग्रामगीतेमध्ये काय आहे महाराज? जीवन जगण्याची कला म्हणजे ग्रामगीता शिकवते. मरावं कसं हे ग्रामगीता शिकवते. माणसानं काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. हो महाराज, खाण्यापिण्यापासून उठण्या बसण्या बोलण्यापासून चालण्यापासून ते एवढंच नव्हे तर कपडे कसे घालावे हे ग्रामगीता शिकवते. म्हणजे ग्रामगीतेमध्ये इतकं सखोल असं तत्वज्ञान दिलेलं आहे. हो, मुलांनी आईवडिलांसोबत कसं वागलं पाहिजे हे साऱ्या गोष्टीचं तत्वज्ञान महाराजांनी मांडलं. आणि आता महाराजांचा प्रसार जर व्हावंसं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात की आता आपल्या लोकांचे हेच कर्तव्य असू शकते की ह्या वाङ्मयाला करोडो मुठी कानी जाऊ द्यावी. महाराजांची अपार कर्मण होती. जे कोणी माझी स्नेही प्रमळ त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ग्रामगीता वाचनाचा. हो महाराजांचं म्हणणं आहे की ग्रामगीता नव्हे पारायणाशी वाचता वाट दावी जनाशी समूळ बदलवी जीवनाशी मनी घेता अर्थ तिचा. मग महाराज म्हणतात की अनेक जगाच्या पाठीवर ग्रंथ आहेत. महाराजांनी सर्व संतांचा समावेश कसा केला, सर्व धर्मग्रंथांचा समावेश कसा केला तर बघा महाराजांनी ग्रामगीता निर्माण केली. महाराजांचं हे वाङ्मय आहे आणि या वाङ्मयाची सेवा अनेक प्रचारक करत आहेत. मग खरे प्रचारक साधू संत त्यांनी कळविला जगाचा हित, सत्य काय काय असत्य जगा माझी. हो, सत्य असत्याशी मन केले बाही, मानिले नाही बहुमता. आणि सत्य असत्य काय आहे जगाच्या पाठीवर त्याचा विचार वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केला. आणि ही ग्रामगीता घराघरापर्यंत तळागाळातील माणसापर्यंत कशी पोहोचेल याचा विचार केला. ज्याप्रमाणे तथागत गौतम बुद्धांनी जापान, नेपाळ, थायलंड, ब्रह्मदेश अशा वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन बुद्ध धर्माचा प्रसार केला.
हातीनं घेता तरवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली. हातामध्ये कोणतं शस्त्र घेतलं नाही, परंतु बुद्ध धर्माचा इतका प्रचार प्रसार केला तथागत गौतम बुद्धांनी. कशाच्या माध्यमातून? नुसता प्रचाराच्या माध्यमातून महाराज. आणि म्हणून महाराजांची सुद्धा तळमळ होती की हा प्रचार व्हावा, अशी महाराजांची तळमळ होती. आणि म्हणून महाराजांनी ग्रामगीतेची निर्मिती केली. ग्रामगीतेची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ही जी ग्रामगीता निर्माण केली ती तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे, असं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी हा युग ग्रंथ निर्माण केला. मग ग्रामगीतेची आपण जर फलश्रुती बघितली, ग्रामगीतेची सुरुवात जर बघितली, तर सर्व संतांचा उपासनेच्या माध्यमातून कसं समन्वय महाराजांनी घातलं, तर महाराजांनी पहा ग्रामगीतेची सुरुवात आहे. ग्रामगीतेची सुरुवात ओम नमोजी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भाषशी विश्वरूपी. जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ आहेत, त्यापैकी काही निवृत्तीपर नावाचे ग्रंथ आहेत, तर काही प्रवृत्तीपर नावाचे ग्रंथ आहेत. मग निवृत्तीपर नावाचे ग्रंथ म्हणजे काय? ज्या ठिकाणी ओम हे आद्य लागलेलं असते त्याला निवृत्तीपर नावाचे ग्रंथ म्हणतात. आणि प्रवृत्त म्हणजे काय? ज्याचे प्रवृत्त करतात माणसाला, ते म्हणजे प्रवृत्तीपर नावाचे ग्रंथ. मग ग्रामगीतेची सुरुवात ओम या आद्याक्षरानं झालेली आहे. मग ज्ञानोबारायांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी आहे, त्याची सुद्धा सुरुवात ज्ञानेश्वरीच्या ओम या शब्दानं सुरुवात झालेली आहे. पहिला अध्याय आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू शकलार्थ प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारीचे. इकडे महाराज काय म्हणतात? गणेश शारदा आणि सद्गुरू आपणची भक्त काम कल्पतरू देव देवता नारद तुंबरू आपणची जाहाला. मग महाराजांनी म्हटलं. मग इकडे संत रामदास स्वामी दासबोधामध्ये काय म्हणतात? तर संत रामदास स्वामी म्हणतात की ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. मग महाराज संत रामदास स्वामी त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यानंतर मग संत एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणतात की ओम नमोजी जनार्दना नाही भवभय भावना न देखुनी मितुपणा नमन श्री सद्गुरु चरणा. म्हणजे हा समन्वय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी पहा कसा समन्वय धर्मग्रंथांचा साधला आणि उपासनेच्या माध्यमातून कसं महाराज तिकडे येतात. तर बघा मग महाराजांनी या सर्व गोष्टीचं वर्णन केलं, सर्व चिंतन केलं, मनन केलं. आणि महाराजांना मग आता प्रश्न पडला की हे सर्व राष्ट्रसंतांचं सर्व संतांच्या कार्याचं अधिष्ठान हे व्यापकत्व रूपाने आपल्याला मांडायचं आहे. मग ह्या उपासना पद्धतीमधून कशा प्रकारे हे सर्व एकत्रित येतील. मग जरी वेगवेगळे धर्मपंथ संप्रदायाचे असले तरी परंतु हे कसे एकत्र येतील? ज्याप्रमाणे भगवद्गीतेत म्हटल्या गेले आहे मत्त परतरम नान्य किंचित दस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. म्हणजे काय? तर अनेक मोत्यांच्या अनेक माळेमध्ये मणी असतात, परंतु ते विखुरलेले असतात. ते विखुरलेले मणी एकत्र केले तर ती काय होते? माळ तयार होते. परंतु धागा एकच असतो. मणी जरी वेगवेगळे असले परंतु धागा एकच असतो आणि त्या धागेच्या माध्यमातूनच ते संपूर्ण मणी गुंफल्या जातात. अशी ही वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जी निर्माण केलेली उपासना पद्धती आहे ना उपासकांना, ती उपासना पद्धती अशीच आहे की सर्व धर्मपंथ संप्रदायांना मान्य असणारी उपासना पद्धती आहे. हा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेला एक क्रांतिकारी विचार आहे, आमूलाग्र बदल करणारा विचार आहे. एवढंच नव्हे तर महाराजांनी या जगामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य जर कोणतं केलं असेल ना, मला तरी वाटते या जगाच्या पाठीवर ही उपासना पद्धतीच आहे. महाराज एवढी मोठी चैतन्य शक्ती निर्माण करण्याचं कार्य कोण्या संतांनी केलं हो? या जगाच्या पाठीवर सर्व संतांनी केलं. परंतु या सर्व संतांना सामावून घेणारा विश्वव्यापक संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा विचार आहे महाराज. आणि तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणार आहे. ही ग्रामगीता आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवते, मरावं कसं हे माणसाला शिकवते. एवढंच नव्हे तर बोलावं कसं हे सुद्धा संपूर्ण गोष्टीचं तत्वज्ञान हे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची ग्रामगीता शिकवते महाराज.
हा महाराजांचा काही साधा विचार नाही. एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात महाराज. हो, ज्यानं एका ओवीचं जरी अनुभव जीवनामध्ये घेतलं किंवा त्याचं आचरण केलं ना महाराज, त्याचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. हो, महाराज काय म्हणतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसतो, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणा सही. महाराजांनी किती व्यापक संदेश दिला. हो, महाराजांची जी उपासना पद्धती आहे ती उपासना पद्धती म्हणजे नाथ संप्रदायापासून आलेली. मग नाथ संप्रदायापासून आदिनाथापासून तर शेवटच्या ग्रंथाध्याय नावाचा अध्याय आहे. मग ग्रामगीतेची जी गीता बोधिली अर्जुनाला, तीच गीता ही सर्व ग्रामासाठी निर्माण केली. मग पहा, गीतेचे सक्रिय रूप म्हणजे ग्रामगीता आहे. मग पहा महाराजांनी समन्वय कसा घातला, तर महाराजांनी पंचक निर्माण केली. सद्धर्म पंचक, लोकवशीकरण पंचक, ग्राम निर्माण पंचक, दृष्टी परिवर्तन पंचक, संस्कार शोधन पंचक, प्रेम धर्म स्थापन पंचक, देवत्व साधन पंचक, आदर्श जीवन पंचक. मग आता 41 अध्यायाची ग्रामगीता आहे महाराज. देवदर्शन, धर्माध्याय, आश्रम धर्म, संसार परमार्थ, वर्णव्यवस्था, संसर्ग प्रभाव, आचार प्राबल्य, प्रचार महिमा, सेवा सामर्थ्य, संघटन शक्ती, ग्राम रक्षण, ग्राम शुद्धी, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार, ग्राम निर्माण कला आणि वेश वैभव, गरीब श्रीमंती, जीवन शिक्षण, महिलोन्नती, वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा मेळे, देवदेवडे, मूर्ती उपासना, सामुदायिक प्रार्थना, विश्वधर्म, दलित सेवा, भजन प्रभाव, संत चमत्कार, संत स्वरूप, अवतार कार्य, प्रारब्धवाद, प्रयत्न प्रभाव, जीवन कला, आत्मानुभव, ग्राम कुटुंब, भूवैकुंठ आणि ग्रंथाध्ययन. महाराजांनी 41 अध्यायाची ग्रामगीता आणि शेवटच्या ग्रंथाध्ययन या नावाच्या अध्यायामध्ये हा सर्व ग्रंथ कोणाचा सार आहे म्हणतात, तर श्री ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळास आली ग्रामगीता रूपाने. म्हणजे महाराजांनी किती समन्वय घातला. पहा, कोणाची परंपरा घेऊन आले, आदिनाथाची परंपरा घेऊन नाथ म्हणजे श्री ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळास आली ग्रामगीता रूपाने. किती विश्वव्यापक संत आहेत महाराज. हो, मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते नहीं ना, पा गए संयोग से तो सत्संगति मिलती नहीं, और सत्संग मिल गया तो जीवन का साफल्य, अधिकार उनका क्या कहूं, वो क्षण शाके भी तुल्य म्हणतात. महाराजांचा व्यापक संदेश आहे महाराज. मग महाराजांनी उपासना पद्धती निर्माण केली. मग महाराज काय म्हणतात, महाराज म्हणतात की महाराज, मला तरी असं प्रश्न पडते की संत कोणाला म्हणावं. हा सर्वात मोठा प्रश्न पडतो महाराज. हो, या जगाच्या पाठीवर. मग साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, हा प्रश्न पडतोच ना महाराज. मग संत कोणाला म्हणावं. हो, मग संत कोणाला म्हणावं, तर नाथ भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात. काय म्हणतात, जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. सत्य काय, असत्य काय, खोटं काय, खरं काय, या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान ज्याला अवगत आहे. एवढंच नव्हे तर दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये कानी, तोची जाना. म्हणजे त्याला संत म्हटल्या गेले. संत न ज्याचा नाही अंत त्याला म्हणतात संत. संत साधूची व्याख्या काय केली, नाहीतर एकीकडे अलीकडे दिसतात ना तुम्हा आम्हाला संत, फारच पाहायला मिळतील. नाहीतर मग तुकोबारायांच्या अभंगामध्ये या समाजाला आघात करून सांगतात. हो, ऐशे कैसे झाले बंधू कर्म करोनी, म्हणती साधू अंगा लावूया राख, डोळे झाकुनी करती पाप, दावणी वैराग्याचा कडा, भोगी विषयाचा सोडा, तुका म्हणे सांगू किती न जळो तयाची संगती. तुकोबारायांनी आघात केलं. हो, त्यावेळेची परिस्थितीचं अवलोकन केलं. परंतु महाराज संत कोणाला म्हणतात, हो, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, त्याला संत म्हटल्या गेले. ज्याच्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तो संत आहे महाराज. तो संतत्वाला प्राप्त झालेला आहे. हा, ज्याच्या ठिकाणी या गोष्टी आहेत, करुणा आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे, जो निरहंकारी आहे, जो अहंकार रहित आहे, अभिमान रहित आहे, गर्व रहित आहे, ज्याच्या ठिकाणी
कोणत्याही गोष्टीचा द्वेष नाही, मत्सर नाही, लेश नाही, क्लेश नाही. या संपूर्ण गोष्टीपासून जो अलिप्त सदैव जे येतील ते आपले समजतो आणि या दृष्टीनं समत्वाच्या दृष्टीनं तो बघतो, तोच संत आहे. मग संतांची लक्षणं भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 13, 14, 15 भक्तियोग या अध्यायामध्ये श्लोक सांगितलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय म्हणतात, योगेश्वर गोपालकृष्ण भगवान म्हणतात की संतांची लक्षणं काय असली पाहिजे. मग संतांची लक्षणं काय आहेत? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणे एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्महा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो य सचिमे प्रिया. मग संतांची लक्षणे काय आहे? जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही काय करतो, तो क्षमा करतो, अभय देतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर व मन इंद्रिय हे संपूर्ण आवरून घेतले, आणि एवढंच नव्हे तर ज्याची ह्या संपूर्ण गोष्टी ज्यानं विकाररहित आहे. मग महाराज, मग आम्हाला विनोबा भावे यांनी निर्माण केलेली जी गीताई आहे, त्याच्यामध्ये गीताईमध्ये त्याचं अवलोकन केलं की संत कोणाला म्हणावं? ज्याच्या अंगी स्थितप्रज्ञता आहे, जो स्थितप्रज्ञ झालेला आहे, दुःखात नसे उद्वेग, प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे, अयुक्तास नसे बुद्धी म्हणून भावना नसे, अशी ज्याची अवस्था आहे तो संत आहे महाराज. संतांची लक्षण आहे. हो, कुणालाही संत म्हणता येणार नाही. हो, आणि म्हणून संत होण्यासाठी, संतत्व प्राप्त करण्यासाठी त्याच्या अंगी काय असलं पाहिजे? मग त्याच्या अंगी सर्वात मोठा गुण जर असेल ना महाराज, क्षमा, दया, करुणा, वात्सल्य, हे गुण संतत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. तेव्हाच तो त्या संतत्वाला प्राप्त होऊ शकतो. मग राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ही जी निर्माण केलेली उपासना पद्धती आहे, मग ती उपासना पद्धती म्हणजे काय महाराज? उपासना या शब्दाचा शब्दशः अर्थ जर बघितला तर उपासना या शब्दाचा अर्थशः शब्दाचा अर्थ जर बघितला तर काय होईल महाराज? उपासना. उपासना म्हणजे उपासना या शब्दाचा अर्थ म्हणजे ईश्वराच्या जवळ असणे, निकट असणे. मग का हो? मग मंदिरात असणे म्हणजे उपासना होते काय? याचं उत्तर आम्हाला काय मिळेल महाराज? नाही. हेच मिळणार नाही. मग काय? मग याचं उत्तर काय आहे महाराज? तर ईश्वरी तत्वाच्या आश्रयानं राहणे म्हणजे उपासना. आणि ही उपासना, मग त्या उपासनेचे अनेक प्रकार सांगितले गेलेले आहेत. हो, मग आम्हाला जर बघायचं असेल तर त्या उपासनेचे अनेक प्रकार आहेत. ते 9विधा भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. मग सतशास्त्रामध्ये त्याचं अवलोकन केल्या गेलेलं आहे, चिंतन केल्या गेलेलं आहे. काय म्हणतात? सावध होवनी श्रोते जन, ऐका 9विधा भजन, सतशास्त्र बोलीजे पावन होईजे येणे. हो, मग 6 9विधा भक्तीचं वर्णन केलं. मग नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी भक्तीची व्याख्या सांगितली. मग ती भक्तीची व्याख्या कोणती? अथाथम भक्ती व्याख्या सामह. म्हणजे आता मी तुम्हाला भक्तीची व्याख्या सांगतो, तुम्ही भक्तीची व्याख्या ऐका. मग ती भक्तीची व्याख्या कशी केली? आत्मरत्य विरोधिनी ती शांडिल्य, आत्मस्वरूप जाणून गेलं हे शांडिल्य ऋषींचं म्हणणं. कथा दिश्विती गर्गा, भगवंताच्या गुणांची कथा करणं ही गर्गाचार्य ऋषींच्या मते ती भगवंताची भक्ती आहे.
पूजा विष्णुराग इति पारासर्य, म्हणजे भगवंताची पूजा अर्चना करणं ही सुद्धा भक्ती आहे. यथा वज्र गोपिकांना, ती भक्ती कोण केली? गोपींनी केली. मग नारदस्तु तदर्पिता अखिलाचा अर्था तद्विस्मरणे परम व्याकुलतेती, भगवंताला व्याकुल होऊन शांनी आळवणं ही सुद्धा भक्ती आहे. ही भक्तीची व्याख्या सांगितली. आणि मग महाराज वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज काय म्हणतात? ग्रामगीतेमध्ये सुद्धा, सतशास्त्रामध्ये सुद्धा याचं अवलोकन केले गेलेलं आहे, चिंतन मांडले गेलेलं आहे. महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये की साधी सरळ सोपी भक्ती त्यांनी सांगितली, उपासनेची भक्ती त्यांनी सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सत्य आत्मनिवेदनम, ऐसी ही नवविधा भक्ती. मग ती नवविधा भक्ती कोण केली? मग ती नवविधा भक्तीच्या माध्यमातून कोण तरले? मग ती प्रथम भक्ती कोणती? श्रवण कोण केलं, कीर्तन कोण केलं, स्मरण कोण केलं, पादसेवन कोण केलं, अर्चन वंदन दास्य सत्य आत्मनिवेदन, अशी ही नवविधा भक्ती आहे महाराज. आणि त्या भक्तीचं जर वर्णन करायला गेलो आपण तर वेळ आपल्याला फार कमी उरेल. आणि म्हणून ही नवविधा प्रकारची भक्ती आहे महाराज. मग बघा, ही नवविधा भक्ती तू काय प्राप्त होईल? तर ऐशी ही नवविधा भक्ती केलिया पाविजे सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्तीच कल्पांती चढत नाही. हे नवविधा जर भक्ती केली तर माणसाला 4 मुक्त्या सांगितलेल्या आहेत. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. मग देवाच्या द्वारामध्ये 4 मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. त्याच्यापैकी 4 नंबरची जी मुक्ती आहे सायुज्यता, ती सायुज्यता मुक्ती ही नवविधा भक्ती प्राप्त केल्यानं प्राप्त होते. परंतु त्याच्यासाठी उपासना पद्धती आवश्यक आहे. मग महाराजांनी काय केलं हो? महाराजांनी उपासना पद्धती सर्व संतांचा समन्वय कसा केला महाराजांनी? बघा, मग महाराजांना चिंता पडली. मग महाराजांनी सामुदायिक प्रार्थना आणि प्रार्थना व विश्वधर्म नावाचे 2 अध्याय लिहिले. मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात की मूर्ती, महाराजांनी त्या ठिकाणी म्हटले गेलेलं आहे, महाराजांनी जो अध्याय लिहिलेला आहे सामुदायिक प्रार्थना व विश्वधर्म, या अध्यायामध्ये महाराजांनी आम्हाला ही उपासना पद्धती सर्व संतांना कशी मान्य ठरेल याच्यासाठी महाराज म्हणतात की मूर्ती पूजा, नाम जप, त्यांची तत्वे उजळवर रूप, परंतु यांचा विपर्यास खूप झाला लोक. देवी देव दिसती जिकडे तिकडे, सांदी बिंदींचे गोटे खडे, कोणी न बघती तयाकडे आवडीने, मूर्ती जयाचे स्मारक त्याच्या गुणकर्माची नाही भूक, मूर्तीचे देव ठरवणी लोक करती अति वेडेचा, नाना पंथ असती गावी, भिन्न देव पूजक वैष्णव गोसावी, नाना जाती जमाती एकत्रित परी कैशा परी नांदतील. हा महाराजांना प्रश्न पडला. मग महाराज काय म्हणतात? त्याशी सामुदायिक प्रार्थना हाची उपाय असे जाना, जे धर्म पंथ संप्रदाय नाना एकासनी विराजती. मग एकासनामध्ये विराजमान करण्यासाठी महाराजांनी उपासना पद्धती निर्माण केली. नाना धर्म पंथ संप्रदाय एकासनामध्ये कसे बसतील? तर मग महाराज म्हणतात, हे शुद्ध आसन खादीचे वर गोलत किया शोभला, हा नील दीपक दावितो बघ शुद्ध सात्विक ही कला, बघ धूपबत्ती आरती एक एक साधी योजना, किती गोड वाटे या जीवाकर सामुदायिक प्रार्थना. ही जी उपासना पद्धती जगाच्या पाठीवर निर्माण केली. मग एकतर संतांना अभिप्रेत असणारी व्यक्तिगत उपासना पद्धती आहे आणि एकतर सामुदायिक संतांना अभिप्रेत असणारी सामुदायिक उपासना पद्धती आहे. मग व्यक्तिगत उपासना पद्धतीने काय होईल हो? तर व्यक्तिगत उपासना पद्धती म्हणजे काय? तर सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. मग महाराज काय म्हणतात? सुख संपत्ती घरा आवे, ही झाली व्यक्तिगत प्रार्थना, म्हणजे स्वतःच्या कामना पूर्ती करण्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे ही व्यक्तिगत प्रार्थना. परंतु सर्व संतांना अभिप्रेत असणारी जी प्रार्थना आहे, जी उपासना पद्धती आहे, ती म्हणजे कोणती असेल तर सबका भला करो यही आवाज करेंगे, सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी. हे वंदनीय महाराजांना मान्य होतं. हे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना मान्य होतं. आम्ही सर्व, महाराज काय म्हणतात
की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, जे वरची साधे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. हा महाराजांचा विचार होता. हे सर्व संतांना उपासना पद्धती मान्य होती, सर्व समावेशक पद्धती होती. आणि म्हणून महाराज काय म्हणतात, महाराजांनी म्हटलं आहे की ही जी पद्धती आहे, ही जी पद्धत सर्व धर्मांचा समन्वय करण्यासाठी आहे. मग महाराज म्हणतात की या सर्व संतांना त्यांनी एकासनी कसं बसविलं बघा. अल्ला गॉड अहर्त देव, अहुर मज्जद निर्वाण शिव, परमेश्वरासाठी ठेवा नाव एक गुरुदेव तोची माझा. मग महाराजांनी आसन निर्माण केलं. मग त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावर कोणत्या साधू संतांची किंवा कोणाची प्रतिमा नाही. मग त्या ठिकाणी काय आहे हो, एक एक अंग वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जे आपले धर्म संप्रदाय आहेत त्या धर्म संप्रदायाकडून घेण्याचा प्रयत्न केला. मग महाराजांनी काय केलं, मग महाराज बसण्याची पद्धत आहे ती जी जैन बुद्ध धर्माकडून घेतली. मग गुडघ्यावर बसून नमस्कार करण्याची पद्धत मुस्लिम बांधवांकडून घेतली. मग अधिष्ठानावर निरांजन आहे, मग ते कोणत्या धर्माचं प्रतीक आहे, तर पारशी धर्माचं प्रतीक आहे. मग अधिष्ठानावर मूर्ती नसणे हे स्वच्छ निर्मळ आसन असणे हे शीख धर्माचं प्रतीक आहे. मग महाराज धूपबत्ती आणि अगरबत्ती हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. आणि एवढंच नव्हे तर जयघोष होऊन उभं राहून जयघोष करण्याचे, हात बांधून जयघोष करण्याची पद्धत आहे ही ख्रिश्चन धर्माकडून घेतलेली आहे. म्हणजे असा समन्वय जगाच्या पाठीवर ज्यांनी साधला ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज होते. आणि असा सर्व समावेशक, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारण्याची विद्यालय, सामुदायिक प्रार्थना, विश्वी होऊ शकेल शांतता, तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करील एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे. असा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सर्व संतांनी जे अभिप्रेत असणारी प्रार्थना, आता विश्वात्मके देवे यांनी वाग्यज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसाय दान हो, असं सर्व संतांना समावेशक असणारी प्रार्थना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी उपासना पद्धती निर्माण केली. आणि महाराज म्हणतात की आम्ही न कोणा पंथीचे, पण सर्व पंथही आमचे, ना राजकारण आमचे, ना निंदू संस्थे कोणचे, ज्या प्रकृतीचे खेळ हे हाही समन्वय खेळना, सर्वा समन्वय भावया, कर सामुदायिक प्रार्थना, कर सामुदायिक प्रार्थना. अशी ही प्रार्थना तुमच्या आमच्या जीवनामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेली, म्हणजे राष्ट्रसंतांचं, सर्व संतांच्या कार्याचे अधिष्ठान म्हणजे उपासना पद्धती सर्व समावेशक कशी ठरेल हे तुमच्या आमच्या समोर या प्रवचनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित महाराज विषय फार मोठं होतं, परंतु का महाराज काय म्हणतात, हो तारतम्यता नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. आणि म्हणून तारतम्यता कोणत्याही गोष्टीला आवश्यक असते. आणि म्हणून काय म्हणतात, तर संतांची ऐशीची वचन आपण तरला ते नवे उद्धरण, लोकांची लावी सन्मार्ग पूर्ण तोची तरला पूर्णपणे, सर्वांचा एकची शार, शुद्ध करावे हृदय मंदिर, सुखी करावे चराचर तरीच पावे सद्गती. असा हा सर्व संतांचा समावेशक असणारा उपासना पद्धती आहे, सर्व समावेशक असणारी उपासना पद्धती आहे. आणि ती उपासना पद्धती तुमच्या आमच्या जीवनामध्ये नित्याची सामुदायिक प्रार्थना, ध्यानपाठ हे सर्व तुमच्या आमच्याकडून गुरुदेव नित्यनेमानं करून घेऊ. कारण जे 6 कर्म सांगितलेले आहेत त्याच्यापैकी नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, सकाम, निष्काम, निषिद्ध असे 6 कर्म आहेत. त्या कर्मापैकी नित्य कर्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर घडलं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा शेवटी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे महाराज. आणि या जगन्नाथाच्या रथाला जर आम्हाला जर सामोर न्यायचं असेल तर मग या ठिकाणी अनेक साधनं आहेत, फेसबुक आहे, इंटरनेट आहे. मग याच्या माध्यमातून हा महाराजांचा विचार तुमच्या आमच्या तळागाळातील लोकांपर्यंत कसा पोहोचावा याच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून संत मोजरकार महाराज यांच्या माध्यमातून जे फेसबुक पेज तयार केल्या गेलेला आहे ते याच्यासाठीच केलेलं आहे की त्यांची सुद्धा बाईशकर परिवाराची सुद्धा अशी तळमळ आहे की त्यांनी सुद्धा हा महाराजांचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवावा, याच्यासाठी ही तळमळ आहे.
आणि आम्हाला या ठिकाणी सुद्धा ज्यांच्या माध्यमातून हा योग आला असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मनोज महाराजजी चोबे आहेत, पूज्य संतश्रेष्ठ या ठिकाणी ज्यांच्या कृपाप्रसादाने किंवा ज्यांच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही प्रथमताच मी हे पहिल्यांदा प्रवचन केलं आणि म्हणून अशी संधी ज्यांनी मला उपलब्ध करून दिली असे पूज्य आचार्य श्री वेरूळकर गुरुजी, जे राष्ट्रधर्म प्रचार समितीचे कार्यकर्ते आदरणीय प्रमोदजी पोकडे गुरुजी आहेत, रामदासजी चोरोडे गुरुजी आहेत. एवढंच नव्हे तर सेवा हो धन मारा संतोष मन हमारा असे रविभाऊ ढवळे आहेत. आणि ज्यांची कर्म हीच पूजा आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची गाविरा पूजा केली अपारा होय तोषा लागी असं ज्यांच्याबद्दल ब्रीद वाक्य आहे असे आमचे रवी दादा वानखेडे आहेत. एवढंच नव्हे तर आमच्या भागवताचार्य कविताताई दिदी येणूरकर आहेत, भारतजी ठाकरे महाराज आहेत, असे अनेक कार्यकर्ते आहेत. ज्ञानेश्वर दादा साखरकर आहेत, विनोद भाऊ वेरूळकर आहेत. आमचे या ठिकाणी आता या आश्रम राष्ट्रधर्म प्रचार समितीमध्ये तिचे मेन सर्वेसर्वा हे संपूर्ण आता या ठिकाणी रांगरंगोळीचं कार्यक्रम सुरू आहे. आश्रमाला या ठिकाणी रंगोटी देणं सुरू आहे. त्याच्यासाठी मदत करणारे आमचे आदरणीय डॉक्टर साहेब तराडे, नरेंद्रजी तराडे डॉक्टर साहेब यांचा सुद्धा फार मोठा योगाचं योगदान आहे. आणि म्हणून अशी अनेक जी मंडळी आहे आदरणीय ज्यांच्या माध्यमातून इकडे ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा योग आला असे सुनील महाराज नांदुरकर आहेत, प्रशांतजी दादा ठाकरे आहेत, स्वप्नील दादा इंगोले आहेत. एवढंच नव्हे तर श्रद्धाताई धुमाडे आहेत. अशा अनेक कार्यकर्ते आहेत. आमचे अनंता दादा वडोदे आहेत. एवढंच नव्हे तर मथुराई नारखेडी आहेत. एवढेच नाही तर आमचे आपले नांदुऱ्याचे कार्यकर्ते अरुण भाऊ नारखेडे सुद्धा आहेत. आणि असा सर्व संतांनाच अभिप्रेत असणारं जेवढे काही गुरुदेव भक्त आहेत, हा जगन्नाथाचा रथ आता समोर जर न्यायचं असेल तर तुमच्या आमच्या खांद्यावर गुरुजींचं ब्रीदवाक्य आहे की संस्कारो आकारो वर्तते असं गुरुजींचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपणाला हा रथ पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने गुरुदेव भक्तांच्या माध्यमातून हा रथ आता प्रत्येकाला सामोर न्यायचा आहे. अशी गुरुदेव तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी शक्ती बुद्धी युक्ती प्रदान करो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणतो की बालक बोबडा बोली का वाकडा विचुका पावली ती चोच करुनी माऊली रिजे जेवी जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिकची तयांचा संतोषवे आखी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्या ते तुलते विनवितू असे. आणि म्हणून हा सर्व संतांना अभिप्रेत असणारा विचार, क्रांतिकारी विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला. संत काय म्हणतात, बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकारा मागणे ती तुष्प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताशी विनवणी हेची मज देई आणि दुजेन काही मागणे जेव्हा तुका म्हणे आता उद्धार होई मज ठेवी पायी संताची आकल्प आयुष्य व्हावे त्या पुढा माझी या सुकडा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. एवढं या ठिकाणी मला प्रवचनाची संधी उपलब्ध करून दिली. मी त्या सर्व मंडळींचे आभार मानतो आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी गुरु महाराजांच्या चरणी समर्थांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय गुरु.